मी बघतोय रे बाळा, तू घरातल्यांचा विचार करताना स्वतःला विसरतोस. कोणाला काय हवं, कोणाला काय नको, कोणाच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून तू सतत धडपडतोस. तुझा खिसा रिकामा होतो, पण तुझं मन कधी रिकामं होत नाही. तू परवाची पर्वा करत नाहीस. आज समोरच्यांचं दुःख कमी व्हावं याचा विचार करतोस. अरे वेड्या, अशी माणसं या काळात फार कमी उरली आहेत. आणि म्हणूनच मी तुला पाहतोय. रात्री कधीतरी तू शांत बसतोस. सगळे झोपलेले असतात, आवाज थांबलेला असतो, आणि तेव्हा तुझ्या मनात एक भीती डोकावतेस ना. जर आज सगळं संपलं तर उद्या काय होईल, हा प्रश्न तुला झोप येऊ देत नाही. तू कुणाला सांगत नाहीस, हसत राहतोस, पण आतून तूही थकलेला आहेस. हे मला माहीत नाही असं तुला वाटतं का? बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. ज्या घरातील माणसं तृप्त असतात, ज्या घरात प्रेम, समाधान आणि आपुलकी असते, त्या घराच्या करता कधीच उपाशी राहत नाही. तू तुझ्या लोकांना आधी भरवतोस, मग स्वतःच्या ताटाकडे पाहतोस. अरे, अशा माणसाचं ताट मी स्वतः भरतो. तू पैशाचा विचार न करता खर्च केलास, कधी गरज म्हणून, कधी मायेपोटी, कधी फक्त आपले आहेत म्हणून. तुला वाटतं मी चुकीचं केलं का? पण ऐक, आता मी हिशोब न करता तुला देणार आहे. कारण ज्याने हिशोब न करता दिलं त्याला स्वामी हिशोब न करता देतात. अरे वेड्या, मी काही साधा नाही. मी अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. आकाश माझं, पृथ्वी माझी, काळ माझा, कर्मही माझं. माझ्या लेकराला मी कमी पडू देईल का कधी? फक्त तू परिस्थिती पाहतोस, मी तुझ्या भविष्य पाहतोय. तुझं मन श्रीमंत आहे रे. आणि लक्षात ठेव, श्रीमंती बँकेत नसते, ती मनात असते. ज्यांचं मन श्रीमंत त्याला स्वामी मिळतात, आणि ज्याला स्वामी मिळाले त्याला कशाचीच कमतरता उरत नाही. तू स्वतःसाठी फारसं मागितलं नाहीस, नेहमी दुसऱ्यांसाठी उभा राहिलास. कधी कुणाच्या शब्दांनी दुखावलास, कधी उपकार विसरले गेले, कधी ज्यांच्यासाठी धावलास त्यांनी मागे वळूनही पाहिलं नाही. तुला राग आला पण तू शांत राहिलास. तुला वेदना झाल्या पण तू सहन केलंस. अरे बाळा, हे सहन करणं कमजोरी नाही, ही तुझी ताकद आहे. लोक तुला समजत नाही, पण मी समजतो. लोक तुझ्या मदतीचा फायदा घेतात, पण मी तुझ्या मनाचा मान ठेवतो. लोक फक्त आज पाहतात, मी तुझं उद्याचं दार उघडतोय. काळजी सोडून दे, भिवू नकोस. जे व्हायचं आहे ते चांगलंच होणार आहे. तुला वाटतं मार्ग बंद झालेत, पण मी नवीन वाट तयार करतोय. तुला वाटतं हात रिकामे आहेत, पण मी त्यात आशीर्वाद भरतोय. थोडं थांब, थोडा विश्वास ठेव. सगळं लगेचच मिळावं असं नाही. कधी कधी उशीर हा नकार नसतो, तो तयारी असतो. मी तुला पडू देतो, पण पडून तुटू देत नाही, कारण तू माझं लेकरू आहेस. आज तुला जे अशक्य वाटतंय ते उद्या सहज शक्य होईल. आज जे अश्रू आहेत ते उद्या समाधानाचं हसू होतील. फक्त एकच कर, तुझं मन स्वच्छ ठेव, तुझी श्रद्धा जप, आणि बाकी सगळं माझ्यावर सोड. मी तुझ्या पुढेही आहे आणि तुझ्या पाठीशीही. तू एकटाच लढतोयस असं वाटत असेल, पण लक्षात ठेव, तू चालतोयस तेव्हा माझा हात तुझ्या डोक्यावर आहे. काळजी सोड, भिवू नकोस. मी आहे ना, स्वामी आहे तुझ्यासोबत.